खालापूर तालुक्यातील ठाणे नावे गावात अशुद्ध आणि गढूळ पाणी पुरवठ्याच्या समस्येवरून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला। अनेक दिवसांपासून नळाद्वारे गढूळ व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली। ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। या आंदोलनामुळे काही काळ ग्रामपंचायत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। अखेर प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत संपन्न झाले। या त्रासापासून कुठेतरी सुटका व्हावी, कारण की आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुराची लाट आलेली आहे। पूर आलेला आहे, सगळीकडे घराघरात पाणी घुसलेलं आहे, परंतु आमच्या दारात पाणी आलेलं नाहीये, नळाला पाणी। ही आमची मोठी शोकांतिका आहे। खालदेव नावे गाव हा पूर्ण तालुक्यात नव्हे जिल्ह्यात मोठा नाव आहे आणि खूप मोठे मोठे नेते आमच्या गावामध्ये आहेत, परंतु ह्याच्यावर पाण्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर आजपर्यंत आम्हाला ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाहीये। हा न्याय मागण्यासाठी आज ग्रामस्थ आम्ही सर्व मिळून ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आजचा मोर्चा जो आहे आम्ही आज सक्सेस केलेला आहे। आणि ग्रामपंचायतीने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला रोज 2 जार आणि घरपोच करणार आणि जे टाक्या आहेत आमच्या टाक्यामध्ये ते टँकरनी पाणी टाकणार आहेत आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था योजनेचा जी कम से कम जुन्या योजनेच्या 10 पट मोठी आहे, त्याचाही तोच विषय, जुन्या योजनेचाही तोच विषय। त्यामुळे आत्ता आमचं तात्पुरतं सोल्युशन असं होतं की आम्हाला आत्तापुरती पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी या दोन्हीची सोय घरपोच व्हायला पाहिजे। वापरण्याचं पाणी नळापर्यंत आणि प्यायचं पाणी जार स्वरूपात, असं आपल्याला सरपंच मॅडमनी इथे शब्द दिला आहे। हे टेम्पररी सोय आणि ही पर्यायी सोय पण मी त्यांच्याकडनं अशी माहिती घेतलेली आहे की ही पर्यायी सोय जी आहे ती आज 8 दिवस प्रॉब्लेम आहे, आज दिली, जर उद्या भविष्यात परत जेव्हा असा प्रॉब्लेम येईल तेव्हा पण आम्हाला सेम सोय मिळायला पाहिजे। म्हणजे त्यासाठी परत हा आंदोलन नको, परत हा प्रॉब्लेम नको किंवा परत एक प्रश्न नको। हा जो टेम्पररी उपाय आहे हा कायमस्वरूपी पाहिजे। की पाण्याची समस्या काय आहे, हा प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या दरवाजाच्या समोर एवढा मोठा ड्रम लावलेला आहे। प्रत्येक बाई बादली लावते, थोडा मोठा पातेला लावते, तो पाणी गाळते, त्याच्यानंतर ती तो पाणी वापरायला घेते, भाज्या धुते, तांदूळ धुते, तर तो पाणी शुद्ध करून घेते ती। या गोष्टी त्यांनी घ्यायला समजायला नको का? आज ग्रामपंचायत एवढी झोपलेली आहे का? केबिनमध्ये फक्त ग्रामसेविका मॅडम आपल्या येतात, बसतात, त्यांना आम्ही कोण आला समस्या घेऊन आला का त्या मोबाईलमध्ये घुसलेले असतात। अरे तुम्ही आमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढा ना, आम्हाला काय तुम्ही गोष्टीवरती सोल्युशन नको आहे का आम्हाला? आज आम्ही 1.5 महिना वाट बघितली या गोष्टीसाठी। 1.5 महिन्याचा आमचा उद्रेक झाला, आज खरोखर उद्रेक झाला। आज माझ्या भावानी, माझा भाऊ जयेश तावडे आणि माझ्या वहिनी अनन्या साखरे यांनी आम्ही सगळ्यांनी हा आंदोलन केलेलं आहे। हा सगळा महिलांचा मोर्चा आम्ही इथं घेऊन आलेलो आहे। आज त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा अवधी दिलाय। या 15 दिवसामध्ये जर त्यांनी आमच्यासाठी काही केलं तर ठीक, नाही केलं तर आम्ही याच्यापेक्षा मोठा आंदोलन करू। हा आमचा शब्द आहे सगळ्यांचा, हा सर्व महिलांचा शब्द आहे। समस्या जी होती पाण्यासंदर्भाची ती या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात त्यांनी इथे मांडलेली होती। त्याला आम्ही सोल्युशन म्हणून ती जारची व्यवस्था किंवा टँकरची व्यवस्था किंवा त्यांना पिण्यायोग्य पाणी अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। आजपासून त्यांना ते पाणी पिण्याची जी सुविधा आहे ती चालू होईल असं नियोजन आम्ही आज केलेलं आहे। आणि त्यांचं जे निवेदन होतं ते स्वीकारून आम्ही हे आमच्या बॉडीने हा निर्णय घेतलेला आहे की त्यांना टँकर आणि जार या प्रकारे आम्ही पाणी देऊ। भारत निर्माणची दुसरी जी दुरुस्ती झाली त्या योजनेची नुकसान झाले, त्या योजनेची दुरुस्ती आपण चालू ठेवलेली आहे, पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही। त्यात काहीतरी अजून अडचणी आहेत, त्याच्यामुळे सध्या थोडासा पाण्याचा तुटवडा एक गेल्या 10-11 दिवसापासून जाणवत आहे। तर ग्रामस्थ देवनावे गावातील ग्रामपंचायत हद्दीतील काही ग्रामस्थ पाण्याबाबतीत निवेदन घेऊन आले होते। ते निवेदन ग्रामपंचायतमार्फत स्वीकारण्यात आलेलं आहे। ग्रामपंचायत कार्यकारिणीची मीटिंग झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही आता घरोघरी पाण्याचा जार पुरवठा करणार आहोत आणि वापरण्यासाठी पण टँकरची सुविधा ग्रामपंचायतमार्फत करणार आहोत। योजना म्हटलं तर आपली जी जुनी भारत निर्माण लाईन आहे बाटीच्या तलावावरून येणारी, ती लाईन शेतातून आणि गावातून आलेली आहे। त्या ठिकाणी आता जमीन वापराचं प्रमाण वाढलेलं आहे, घरं वाढलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरून चोरून लाईन बऱ्याच लोकांनी घेतलेल्या आहेत। त्या लाईन पण आम्ही शोधून काढल्या, त्या तोडल्या, पण परत त्या लोकांनी अनधिकृतपणे कनेक्शन त्याच्यावरून घेतलं आहे। त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा दाब कमी प्रमाणात येतो, म्हणून त्याला पर्याय म्हणून आम्ही भारत निर्माणची लाईन दुसऱ्या मार्गाने नवीन टाकण्याचं प्रस्तावित केलं आणि हे गेल्या महिन्यातच केलं ते जून महिन्यात तसा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवलेला आहे।
त्याचं एस्टिमेट मिळालं की आम्ही टेंडर प्रोसेस करून त्याचं काम सुरू करू.